नमस्कार मित्रांनो. युद्धबंदी झाल्यापासून सोशल मीडियावरती तुम्ही पाहत असताल व इतर प्लॅटफॉर्मवरती देखील तुम्ही पाहत असताल की यामध्ये विदेश नीती समजणारे किती लोक पुढे येऊन बोलत आहेत की मोदीजींच्या 10-12 वर्षामध्ये अनेक देशाच्या यात्रा केल्या, याच्यामध्ये बरेच अरबो खरबो रुपये त्यांनी खर्च केले आणि या युद्धाच्या वेळेस काय प्रसंगाची परिस्थिती निर्माण झाली, भारताच्या बाजूने एकही देश उभा टाकलेला नव्हता. तर मित्रांनो, या मूर्खांना पहिलं तरी परिस्थिती काय होती किंवा काय आहे हे देखील माहीत नाही. युद्धबंदी का झाली, एवढा तडकाफडकी निर्णय का घेण्यात आला हे देखील माहीत नाही. मित्रांनो, यामध्ये बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ज्या हिडन आहेत आणि या सर्व गोष्टी जर एक्सपोज झाल्या तर जग नक्कीच भारताचा जय जयकार करेल किंवा यामध्ये जगाला भारताची ताकद देखील समजलेली आहे. मित्रांनो, जो पाकिस्तान हा पाकड्या, हा भिकारी देश भारताला अणुअस्त्राची भीती दाखवत होता, आम्ही तुमच्यावर अणुबॉम्ब डागू असं तो सांगत होता. आमची तर इकॉनॉमी बुडालीच आहे, आम्ही ऑलरेडी भिकारी आहोत, पण तुम्हाला देखील आम्ही भिकारी बनवू किंवा तुमचं आम्ही नुकसान करू असं त्यांचा मोटो होता. आणि दररोज तो पाकिस्तान किंवा पाकिस्तानमधील कोणतरी संविधानिक पदावर असलेले लोक, तिथले नेते व तिथले मिलिटरीमधील ऑफिसर अशा प्रकारच्या धमक्या देत होते की आम्ही तुमच्यावर अणुबॉम्ब टाकणार. पाकिस्तानच्या ह्या सर्व कुरघोड्या आणि त्यांच्या ह्या सर्व गोष्टी भारता अगदी सामान्यपणे किंवा सहनशीलतेने ऐकत होता, सहनशीलतेने तो सहन देखील करत होता. मित्रांनो, मागच्या 70 वर्षामध्ये अशी गोष्ट झाली नाही, ती म्हणजे सिंधू नदीचं पाणी पाकिस्तानमध्ये वाहत जात होतं, ते पाणी अडवलं. 1965 आणि 1971च्या युद्धामध्ये देखील आयर्न लेडी इंदिरा गांधी यांनी ते पाणी अडवलं होतं किंवा ती ट्रीटी कॅन्सल केली नव्हती, पण तो नरेंद्र मोदींनी ही ट्रीटी कॅन्सल केली. मित्रांनो, याच पुढे जाऊन पाकिस्तानमध्ये अनेक निर्बंध लादले गेले. मित्रांनो, युद्ध करणे आणि दहशतवादी कारवाईसाठी युद्ध करणे हा पर्याय नसतो, पण तो पाकिस्तान ऐकतच नव्हता. इव्हन 1971च्या युद्धामध्ये देखील भारतातर्फे ऑफिशियल युद्धाची घोषणा झाली नव्हती आणि आता देखील ऑफिशियल युद्धाची घोषणा झालेली नव्हती. भारत फक्त रिटॅलिएट करत होता आणि पाकिस्तानकडून जो हमला होतोय तो हमला वाचून तात्पुरतीच जवाबी कारवाई करत होता. पूर्ण जर युद्ध झाला असतं तर घंटा 2 घंट्यामध्ये पाकड्याचा साप सुफडा झाला असता. परंतु मित्रांनो, पाकिस्तानने 9 एप्रिलच्या मध्यरात्री जी काही मस्ती दाखवली, भारतावरती जे काही ड्रोन हल्ले केली आणि त्या ड्रोन हल्ल्याच्या बदल्यामध्ये पाकिस्तानवरती जी काही कारवाई झाली, ती कारवाई भारतामधील काही मूर्ख लोक सोडले तर पूर्ण जगानं पाहिलेली ती कारवाई आहे. तिथले एअर बेस तबाह करून टाकले, जिथे त्यांचा शस्त्रसाठा ठेवला होता ते बेस देखील तबाह करून टाकले. आणि यामध्ये अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली जी काही S-400 एअर सिस्टीम आहे त्यांनी कशा पद्धतीनं काम केलं किंवा त्याने कशा पद्धतीने भारताच्या सीमा मजबूत ठेवल्या. मित्रांनो, यामध्ये आश्चर्याची एक गोष्ट आहे, ती म्हणजे अचानक युद्धबंदी झाली. ही युद्धबंदी का झाली आणि ट्रम्पने यामध्ये युद्धबंदी का करावयास सांगितली किंवा त्याने इमिडिएट ट्विट करून सांगितलं की भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी झालेली आहे. मित्रांनो, जी भीती जगाला पाकिस्तान दाखवत होता त्याच भीती किंवा त्याचीच अवकात भारताने त्याला दाखवली. ज्या किराणा हिल्सवरती ज्याचे अण्वस्त्र ठेवले होते त्या अण्वस्त्रावरती भारताने ब्रह्मोस्त्र डागलं आणि त्याला दाखवून दिलं की तू ज्या अण्वस्त्राची भीती आम्हाला दाखवत आहे, हे अण्वस्त्र आम्ही नष्ट करू शकतो किंवा हेच अण्वस्त्र आम्ही तुझ्याच देशामध्ये उडवू शकतो आणि तुला त्याचं 100% नुकसान सहन करावं लागेल. इव्हन अशी देखील न्यूज येत आहे की पाकिस्तानमध्ये भूकंप झाला आणि रेडिएशन देखील थोडं बहुत पसरलं होतं. मित्रांनो, इमिडिएट अमेरिकेने यामध्ये ॲक्शन घेतली आणि रेडिएशन क्लिअर करणारी किंवा रेडिएशनचा अभ्यास करणारी एक टीम, त्याचं विमान, अमेरिकेचं विमान पाकिस्तानकडे तात्काळ रवाना झालं. म्हणजेच भारतानं कशा पद्धतीनं हा स्टँड घेतला होता, कुठल्याही गोष्टीला न जुमानता, कुणालाही न जुमानता, कुणाच्याही दबावाखाली न येता भारताने पाकिस्तानला त्याची अवकात एक ब्रह्मोस्त्र डागून दाखवली होती. त्यावेळेस पाकिस्तान देखील त्याच्या घुटण्यावरती आला आणि पाकिस्तानला समजून चुकलं की भारतासोबत आपण जे करत आहोत याच्या पुढचं पाऊल भारताचं नक्कीच भयानक असाल आणि यामुळे आपलं नुकसान तर होईलच, परंतु पाकिस्तान देखील नकाशावरतून निघून जाईल. म्हणून पाकिस्तानने
ट्रम्पकडे गिडगिडाला चालू आणि ट्रम्पने देखील अण्वस्त्रावरती झालेला हल्ला पाहून जगाला वाचवण्याचं पाहून या सर्व गोष्टीला आळा घालण्यासाठी ट्रम्पने इमिडिएट युद्धबंदीची घोषणा केली. त्याचबरोबर जे काही रेडिएशन होत होतं ते रेडिएशन रोखण्यासाठी सौदी अरेबिया, इराक आणि अमेरिका यांनी संयुक्तरित्या कार्यक्रम त्या ठिकाणी राबवला. आपल्या देशातील काही खास असणाऱ्या लोकांना विदेश नीती तर कळतच नाही. या लोकांना काय नीती आहे किंवा युद्ध कशा पद्धतीने झालं, युद्ध का इमिडिएट बंद केलं आणि या युद्धातून भारताला काय भेटलं, या सर्व गोष्टीची काही देखील अभ्यास नाही. त्यांना फक्त मोदीजींना कोसायचं आहे, मोदीजींना शिव्या घालायच्या आहेत. ते हेच लोक ज्यावेळेस हल्ला झाला त्यावेळेस बदला घ्या म्हणत होते, युद्ध सुरू झालं त्यावेळेस युद्ध कशाला म्हणत होते आणि युद्धबंदी झाल्यानंतर ही युद्धबंदी का केली म्हणतायत. मित्रांनो, हे भारतातील तेच मूर्ख आणि नासमज लोक आहेत जे फक्त मोदीवरती जळत असतात, मोदीजीच्या प्रत्येक निर्णयावरती प्रश्नचिन्ह उत्पन्न करत असतात. मित्रांनो, या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात की अमेरिका नेहमी भारताला आता डोळे का दाखवत आहे आणि भारतामध्ये जो काही गोष्टी घडतात त्याला अमेरिका थोडासा विरोध करत आहे असं दिसून येत आहे. ही का होत आहे किंवा यामागचं काय धोरण आहे किंवा यामागचं अमेरिकेचं किंवा ट्रम्प सरकारचं काय धोरण आहे हे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू. मित्रांनो, अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.